वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके. आणि क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय? द सॉलिड्स इन विच, कोणतं पहा आपण पाहतोय, द सॉलिड इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न आर कॉल्ड एज अ क्रिस्टलाइन सॉलिड्स. आपण पाहिलेले मागच्या लेक्चरमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स, यांची अरेंजमेंट ही कशी असते तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते. कशी असते? सिस्टमॅटिक. द सॉलिड्स इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न आर कॉल्ड एज अ क्रिस्टलाइन सॉलिड्स. त्यानंतर आपण पॉइंट सुरू केलेला आहे टाइप्स ऑफ सॉलिड्स. काय पॉइंट सुरू केला आपण तर टाइप्स ऑफ सॉलिड्स म्हणजे depending upon intermolecular forces present in a constituent particle of a solid. Okay, intermolecular forces present in the constituent particles of crystalline solid. Crystalline solids are classified into four types. In last lecture we studied about ionic solids. कोणते solids पाहिले पण? ionic solids. ज्या solids मध्ये म्हणजे NaCl, KCl, NaNO3, KNO3 अशा प्रकारचे. Potassium sulfate, zinc sulfate. Okay, the solids in which constituent particles are ion are called as ionic solids. त्यांच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आयन्स असतात, निगेटिव्ह आयन असतात, आणि त्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह आयनच्या अरेंजमेंटमुळे एक विशिष्ट प्रकारचा शेप हा त्या मॉलिक्यूलला मिळतो. ते झाले आयनिक सॉलिड्स. ओके, त्यांचे प्रॉपर्टीज पाहिल्या, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आणि त्यांचे एक्झाम्पल पाहिले. ओके, नाउ नेक्स्ट टुडे वी आर गोइंग टू लर्न सेकंड, दॅट इज मेटॅलिक सॉलिड्स. कोणते सॉलिड पाहिजे आपल्याला? मेटॅलिक सॉलिड. त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड. तर अगोदर आपल्याला माहिती आहे डिपेंडिंग अपॉन अरेंजमेंट ऑफ म्हणजे डिपेंडिंग अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. ओके, सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू फोर टाइप्स. एक कोणता? आयनिक सॉलिड. दुसरा कोणता पाहायचा आहे? मॉलिक्युलर सॉलिड. तिसरा पहिला आयनिक सॉलिड, दुसरा मेटॅलिक सॉलिड आपण पाहतोय, तिसरा मॉलिक्युलर सॉलिड आणि चौथा आपल्याला पाहायचा आहे तो की कोणता, ज्याला आपण म्हणतो कोव्हलंट सॉलिड्स. कोणते तर? कोव्हलंट सॉलिड्स. ओके, तत्पूर्वी सेकंड कडे पाहू आपण मेटॅलिक सॉलिड्स. आता इतकं सोपं आहे. मेटॅलिक सॉलिड्स म्हणजे काय? आपल्या सभोवती भरपूर असे मेटल्स असतात. जसं मी तुम्हाला म्हणू शकतो दिस इज अ आयर्न स्ट्रिप. ही मेटलची पट्टी आहे. कशाची पट्टी आहे? ही मेटलची पट्टी आहे. याला मेटॅलिक सॉलिड म्हणायचं असतं. हे क्रिस्टलाइन इन नेचर असतं. कसं असते? क्रिस्टलाइन इन नेचर. ही काय आहे? मेटॅलिक स्ट्रिप आहे, म्हणजे लोखंडाचा तुकडा, लोखंडाची पट्टी आहे. त्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे हे लॉक आहे. ओके, लॉक. ओके, हे जवळपास कॉपरचं प्रमाण याच्यात जास्त आहे. ठीक आहे, चला हे कॉपर आहे. त्यानंतर हे ट्रायपॉड स्टँड, इट इज ऑल्सो मेटल. इट इज ऑल्सो मेटल. मेटॅलिक सॉलिड आहे. कोणतं? मेटॅलिक सॉलिड. त्याचबरोबर की, त्याचबरोबर काय तर कीज, हे अलॉय पासून तयार झालेले असतात. अलॉय. ओके, तर मला एवढं सांगायचं आहे मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय? ज्या सॉलिडमध्ये मेटॅलिक एलिमेंट असतात त्यांना मेटॅलिक सॉलिड म्हणायचं असतं. एक्झाम्पल जर पाहिलं तर सोडियम हे मेटॅलिक सॉलिड आहे, पोटॅशियम मेटॅलिक सॉलिड, कॅल्शियम, लिथियम, आयर्न. हे तर तुम्हाला आयर्न माहितीच आहे. हे आयर्न. ओके, आयर्न आहे, लिथियम, सिल्वर, गोल्ड, चांदी माहिती तुम्हाला, चांदीचे चेन वगैरे असतात. चांदी, गोल्डचं नेकलेस असतं किंवा वेगवेगळे त्याचे अंगठी वगैरे, म्हणजे आपण म्हणू शकतो ऑर्नामेंट्स. ओके, कोबाल्ट. ठीक आहे, तर ज्या सॉलिड मध्ये मेटलचे एलिमेंट असतात, मेटलचे ॲटम असतात, त्या प्रकारच्या सॉलिडला मेटॅलिक सॉलिड्स असं म्हटलं जातं. यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात पाहायचंय. आणि आपल्याला माहिती आहे मेटलचे जे क्रिस्टल्स असतात त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मागच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कोणते सबस्टन्सेस कंडक्टर असतात हीटचे आणि इलेक्ट्रिसिटीचे. तर ज्यांच्यामध्ये एकतर आयन्स असतात किंवा ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन मूव्ह होण्यासाठी म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, ते सबस्टन्सेस गुड कंडक्टर असतात. तसेच कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथं पाहायचे. ओके, सॉरी. तर पहा, डायग्राम काढत असताना हे क्रिस्टल आहे. ठीक आहे, डायग्राम काढत असताना पहा, तर डेफिनेशन पाहू. मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय? मेटॅलिक सॉलिड मी जर असं म्हटलं, पहा डायग्राम काढतो, ही डायग्राम काढतोय आपण.
ही जी आयर्नची पट्टी आहे याचं स्ट्रक्चर काढतोय असं गृहीत धरा. ओके, याच्यामध्ये नेमकं काय काय आहे तर तुमच्या माहितीसाठी हे लोखंडापासून तयार झालेलं. ठीक आहे, तशा पद्धतीने आपण म्हणू शकता. पहा मी तसं करतोय. हे पॉझिटिव्ह आयन, तुम्हाला हे तर माहितीच आहे. सोडियम असेल तर सोडियम ची मेटॅलिक टेंडन्सी असल्यामुळं Na+ आणि इलेक्ट्रॉन म्हणजे याच्यापासून काय निघून जातो तर इलेक्ट्रॉन. कोणतेही मेटल्स लूज करतात इलेक्ट्रॉन्स. काय करतात इलेक्ट्रॉन्स लूज करतात. मग आपण म्हणूया आयर्न असेल तर आयर्नचा कॅटायन. ओके, आणि Fe जर पाहिला आपण समजा त्यांनी 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर Fe2++ आणि त्याच्यापासून 2 इलेक्ट्रॉन. तर हे पॉझिटिव्ह, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन, हा पॉझिटिव्ह, त्याच्या भोवती हा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला गोल नाही केलं तर जमते. ओके, E-. ओके, असं हे E-. हे कॅटायन. तसंच इथं पण तुम्ही लिहू शकता कॅटायन, हा कॅटायन आणि हे इलेक्ट्रॉन्स. हे काय तर इलेक्ट्रॉन्स. ओके, चला, ही अशा प्रकारची अरेंजमेंट त्यांच्यामध्ये असते. ओके, हे काय आहे. सो दिस इज अ डायग्राम ऑफ मेटॅलिक सॉलिड. कोणाची डायग्राम ही मेटॅलिक सॉलिड. आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय तर पॉझिटिव्ह म्हणजे मेटलचे कॅटायन. पॉझिटिव्ह म्हणजे काय तर मेटलचे कॅटायन. मी जर म्हटलं किंवा आपण जर म्हटलं हे आयर्न आहे, हे काय तर आयर्न आहे, तर आयर्नचं आपण Fe म्हणू. Fe ने काय केलं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले Fe++ आणि इलेक्ट्रॉन 2-. तर चला, हे जे कॅटायन आहेत, हे जे कॅटायन आहेत ते कोणाचे तर हे आयर्नचे कॅटायन आणि त्याचे काय तर इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतात हे आपल्याला माहित आहे. आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये असंच होत असतं. मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि मेटलच्या कॅटायनच्या भोवती इलेक्ट्रॉनची गर्दी असते. त्यालाच आपण म्हणतो सी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा समुद्र. इलेक्ट्रॉनच्या समुद्रामध्ये कॅटायन हे पोहत असतात असंही गृहीत धरू शकता. चला, मेटॅलिक सॉलिड्स काय असतात पहा. तर मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल लक्षात घ्या. आयर्न असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम. तुम्हाला मेटल माहित आहे, तुम्हाला मेटल माहित येतं. जे मेटल किंवा मेटल पासून तयार झालेले संमिश्र धातू ज्याला अलॉय म्हणतो आपण, मेटल आणि अलॉय आर कॉल्ड ॲज अ मेटॅलिक सॉलिड्स. डेफिनेशन पहा मेटॅलिक सॉलिड्स मध्ये. दीज आर क्रिस्टलाइन सॉलिड्स. दीज आर क्रिस्टलाइन सॉलिड्स formed by atoms of the same element, atoms of the same metallic elements. आपण जर असं म्हटलं, समजा मी जर थोड्या वेळासाठी म्हटलं, ओके, सो दीज आर द की. ओके, ही की जी आहे, यात ही की जर म्हटलं मी सोन्यापासून तयार झाली. कशापासून? सोन्यापासून. म्हणजे आपण म्हणू शकता जर समजा ही की असेल, ही जर की असेल तर यामध्ये कशाचे ॲटम असतील तर यामध्ये असतील गोल्डचे ॲटम. कशाचे ॲटम तर गोल्डचे ॲटम. मेटॅलिक क्रिस्टल्स आर मेड अप ऑफ सेम टाइप ऑफ मेटॅलिक एलिमेंट्स. आणि जर अलॉयज असतील तर अलॉयज हे जेवढे मेटल्स आहेत त्यांचे वेगवेगळे ॲटम्स असतील. मग तुम्ही म्हणता अलॉय म्हणजे कोणतं? आपल्याला ब्रास माहिती आहे. काय माहिती आपल्याला? ब्रास आणि ब्रॉन्झ. कॉपर आणि झिंक. कोणतं पहा? ब्रास. कॉपर आणि झिंक जे आहे, कॉपर आणि झिंक पासून काय तयार होतं? ब्रास हे अलॉय तयार होतो. ब्रास मध्ये कॉपर आणि झिंक असे वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे, तर हे फक्त गोल्ड आणि ते इकडे जे असणारे ब्रास मध्ये मात्र कॉपर असेल, झिंक असेल आणि झिंक असेल. तर डेफिनेशन पाहायचं. मेटॅलिक क्रिस्टल्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स. ते कसे असतात तर क्रिस्टलाइन असतात. हो बरोबर. हे कसे तर हे खडबडीत लागतात. यांच्या क्रिस्टलाइन कशामुळे असतात त्याचं कारण यांच्यामध्ये जी अरेंजमेंट असते ती सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची. मेटॅलिक सॉलिड्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स formed by the atoms of the same metallic elements. पाहिजे अंडरलाइन करून घ्यायचं. सेम मेटॅलिक एलिमेंट्स held together by a metallic bond. मग मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय तर मेटॅलिक बॉन्ड म्हणजे हे जर समजा मेटलचं क्रिस्टल असेल. ओके, यामध्ये आपल्याला माहिती आहे मेटलचे ॲटम आहेत, एलिमेंट आहेत. आणि मेटल ॲटमची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लॉस करण्याची असते. आणि हे इलेक्ट्रॉन कोणाचं आहे? ह्या मेटलचं आहे. ओके, तर हे जे इलेक्ट्रॉन लॉस होतात, आता इलेक्ट्रॉन ह्या कॅटायनच्या भोवती आहेत. इलेक्ट्रॉन हे कॅटायनच्या भोवती येतो. कॅटायनवरती कोणता चार्ज आहे तर कॅटायनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह कॅटायन आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला मेटॅलिक बॉन्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मेटॅलिक बॉन्ड असं म्हटलं जातं. ओके, टुगेदर बाय अ मेटॅलिक बॉन्ड. हे लक्षात ठेवा. नंतर मेटल्स आर ऑर्डरली कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह
ions called kernels, त्यांनाच काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयन आर कॉल्ड ॲज अ kernels in the sea of delocalized electrons, in the sea of delocalized electrons. ओके, तुम्ही ते पाहू शकता. तुम्ही जर इथं म्हटलात हे सोडियमचं क्रिस्टल आहे, हे सोडियमचं क्रिस्टल आहे, तर यामध्ये तुम्ही म्हणू शकता, तर सोडियमचं क्रिस्टल म्हटलं की Na पासून तयार होतं, Na चे ॲटम असतील. ओके, तर हे Na चे ॲटम आहेत, हे काय करतं, तर हे असं तयार करतं Na+ आणि इलेक्ट्रॉन मायनस, म्हणजे सोडियमचा कॅटायन एक इलेक्ट्रॉन लॉस करतो, तयार होतो सोडियम कॅटायन आणि इलेक्ट्रॉन. तर हे जे पॉझिटिव्ह आहेत हे काय आहेत, तर हे कॅटायन आहेत. मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटलचं जे क्रिस्टल असतं, पहा, मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटलचं जे क्रिस्टल असतं, त्या क्रिस्टल मध्ये जे पॉझिटिव्हली चार्जड कॅटायन असतात, या पॉझिटिव्हली चार्जड कॅटायनला कर्नल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आर कॉल्ड ॲज अ कर्नल. आणि हे कर्नलच्या शेजारी काय आहेत बरं, तर कर्नलच्या शेजारी इलेक्ट्रॉन्स आहेत. काय आहेत, तर इलेक्ट्रॉन्स. आणि एक आपल्याला माहिती आहे, सोडियम असेल तर एक इलेक्ट्रॉन लॉस करतो, मॅग्नेशियम असेल तर प्रत्येक मॅग्नेशियम हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो. म्हणजेच कॅटायनच्या भोवती इलेक्ट्रॉनची गर्दी असते, त्यालाच आपण म्हणतो सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. यांनाच काय म्हणतो आपण, तर सी ऑफ इलेक्ट्रॉन. डायग्राम कशी काढली तर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी पहा, इथे सांगतोय. काय नाही, डायग्राम सोपी आहे, पण वेळ जाऊ नये याच्यासाठी आपण ते काढत असतो, कारण आपल्याला भरपूर कमी वेळात भरपूर काही शिकायचं असतं, हे पाहिजे. ओके, आपण असं म्हणूया, दिस इज अ सोडियम क्रिस्टल. हे कशाचं क्रिस्टल आहे, सोडियम क्रिस्टल आहे. ओके, मेटॅलिक सॉलिड आहे. आता तुम्हाला माहिती आहे सोडियम असेल तर सोडियम काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1 आहे. काय आहे, 2 8 1. ओके, त्याला स्टेबल व्हायचं, तो काय करतो, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, म्हणजे Na लॉस इट्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म Na+ अँड इलेक्ट्रॉन. ओके, तसंच जर मॅग्नेशियमच्या बाबतीत असेल तर मॅग्नेशियम 2 8 2, ॲटॉमिक नंबर 12, 2 8 2, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम काय करतो, Mg डायपॉझिटिव्ह आणि +2 इलेक्ट्रॉन. ओके, सोडियम पासून सोडियम कॅटायन, मॅग्नेशियम पासून मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह असं तयार होतं. मग यांच्या क्रिस्टल मध्ये काय होतं, यांचा जो खडा असतो त्याच्यात काय होतं, तर सोडियमची टेंडन्सी एक कसंग बांधल्यामुळे कमी होणार का, नाही. तर पहा, मी असं काढतो, हा सोडियमचा कॅटायन, कोणता कॅटायन, हा सोडियमचा कॅटायन. नुसतं कॅटायन येतो बरं का, म्हणजे ते नॉर्मली सगळ्यांचं होऊ शकतं. कॅटायन त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन. ओके, हा सोडियमचा कॅटायन, त्याच्या भोवती हा इलेक्ट्रॉन, हा सोडियमचा कॅटायन, त्याच्या भोवती हा इलेक्ट्रॉन, हा सोडियमचा कॅटायन, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन. ओके, हा कॅटायन, हा इलेक्ट्रॉन, हा कॅटायन, हा इलेक्ट्रॉन, हा कॅटायन, हा इलेक्ट्रॉन. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज, यालाच काय म्हणतो आपण, यालाच म्हणतो मेटॅलिक सॉलिड. यालाच काय म्हणतो आपण, मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिडची आपण डायग्राम अशी का काढली, त्याचं कारण मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात. सोडियम लूज इट्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म सोडियम कॅटायन अँड इलेक्ट्रॉन. तर हे पॉझिटिव्ह चार्ज यांना काय म्हटलं जातं, मेटॅलिक क्रिस्टल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज यांना कर्नल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कर्नल असं म्हटलं जातं, कर्नल. आणि जे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे असतात, हे यांची संख्या जास्त असू शकते. का असू शकते, सोडियम मेटल एकच इलेक्ट्रॉन लॉस करतो. पण जर मॅग्नेशियम आपण जर म्हटलं तर मॅग्नेशियमचे कॅटायन जे असतील तर मॅग्नेशियम कॅटायनच्या भोवती काय असेल, तर इलेक्ट्रॉनची संख्या कशी असेल, तर जास्त असेल. म्हणून आपण एकंदरीत म्हटलेलं आहे, तर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉनची संख्या कॅटायनच्या भोवती जास्त प्रमाणात असते, म्हणून त्याला सी ऑफ डिलॉकलाइज्ड. आता पहा, डिलॉकलाइज्ड याचा अर्थ काय, तर लक्षात ठेवा, डिलॉकलाइज्ड याचा अर्थ हा इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकतो, हा इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकतो, हा इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकतो. ओके, अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं काय होतं, तर डिलॉकलायझेशन होतं. आणि ज्या वेळेस आपण याला इलेक्ट्रिक करंट जर सप्लाय केलं, याला जर वायर लावलं, तर याच्यातून काय होतं, इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो, आणि म्हणजेच काय होतं, तर करंट फ्लो होतं. ओके, मेटॅलिक क्रिस्टल मध्ये डिलॉकलाइज्ड म्हणजे काय, लोकलाइज्ड म्हणजे एका जागेवर असणारे, आणि डिलॉकलाइज्ड म्हणजे काय, एका जागेवर दुसऱ्या जागेवर तिसऱ्या जागेवरती, अशा प्रकारे काय होतं, इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, जेणेकरून करंट हा फ्लो होतो. आणि मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह कॅटायन आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ मेटॅलिक बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो, तो मेटॅलिक बॉन्ड असतो. These electrons are mobile. Okay, आता हे आपण पाहिलं, metals are orderly collection of positive ions called kernels
इन द सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. शेजारी इलेक्ट्रॉनची संख्या भरपूर असते म्हणून त्याला सी ऑफ म्हणजे इलेक्ट्रॉनचा समुद्र असं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रॉनच्या समुद्रामध्ये मेटलचे कॅटायन असतात हे मेटॅलिक क्रिस्टल मध्ये किंवा मेटॅलिक सॉलिड मध्ये. These electrons are mobile. These electrons are mobile. Mobile म्हणजे काय? Movable एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती. ओके. So these electrons are mobile and evenly spread throughout the crystal. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत असायला बंधन नाही की हा इलेक्ट्रॉन इथल्या इथंच राहायला पाहिजे. This electron can jump from this side or this side or up side, okay, or down side. Electron move to all direction in a metallic crystal. Each metal atom contribute one or more electron towards the sea of electrons. मग इथं असं असतं का हा कॅटायन म्हणजे घ्यायचा इलेक्ट्रॉन? तसं नाही. एक मेटल हा त्याच्या टेंडन्सीनुसार कितीही इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो. आपण जर असं म्हटलं मॅग्नेशियमचं क्रिस्टल जर घेतलं आपण, कोणाचं? मॅग्नेशियमचं क्रिस्टल. पहा इथे सांगतो, हे पहा. आपण म्हटलं मॅग्नेशियमचं, एक मॅग्नेशियमचा कॅटायन, ओके, प्लस प्लस म्हणजे मॅग्नेशियमचा कॅटायन, त्याचे इलेक्ट्रॉन किती? 2 इलेक्ट्रॉन. हा मॅग्नेशियमचा कॅटायन, त्याचे इलेक्ट्रॉन किती? 2 इलेक्ट्रॉन. ओके. म्हणून each metal atom contribute one or more electron towards the sea of electrons. ओके, या प्रकार. The force of attraction between, पहा, the force of attraction between कोणामध्ये? कॅटायन आणि इलेक्ट्रॉन. कॅटायन आणि इलेक्ट्रॉन. हा कॅटायन आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे मेटॅलिक क्रिस्टल मध्ये. इन अ मेटॅलिक क्रिस्टल the force of attraction between positively charged metallic ion, ज्याला कॅटायन म्हणतो, positively charged metallic ion and negatively charged sea of delocalized electrons is called metallic bond. कॅटायन आणि त्याच्या भोवती असलेले जे इलेक्ट्रॉन्सची संख्या असते यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन याला मेटॅलिक बॉन्ड असं म्हटलं जातं. कोणता बॉन्ड यांच्यामध्ये? तर यांच्यामध्ये आपण म्हणू शकतो मेटॅलिक बॉन्ड असतो. मेटॅलिक बॉन्ड्स आर स्ट्रॉंगर दॅन आयनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड. मेटॅलिक बॉन्ड हे कोणापेक्षा स्ट्रॉंगर आहेत? तर कोव्हॅलंट आणि आयनिक बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग आहेत. ओके. आणखी पुढे जाऊन आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट्स या टॉपिक मध्ये डी ऑर्बिटलची जे मेटल्स असतात मेटल्स मध्ये एएमटी किंवा अनपेअर्ड नंबर ऑफ डी ऑर्बिटल असते आणि डी ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होऊन देखील मेटॅलिक बॉन्ड तयार होतो. मेटॅलिक बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो आणि तो कोणापेक्षा स्ट्रॉंग असतो? तर तो असतो आयनिक बॉन्ड पेक्षा आणि तो असतो कोव्हॅलंट बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द मेटॅलिक सॉलिड्स. अँड देन आफ्टर कॅरेक्टरिस्टिक्स. आता एक्झाम्पल कोणते? व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ मेटॅलिक सॉलिड? तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं मेटलचे एक्झाम्पल कोणते सांगता येतील तुम्हाला? तर यामध्ये तुम्ही एक्झाम्पल कोणते घेऊ शकता? जास्त वापरत असणारं एयू म्हणजे गोल्ड. कोणतं? सोन्याचे जे आभूषण असतात विच इज अ मेटॅलिक क्रिस्टल. त्याचबरोबर एजी म्हणजे काय? एजी म्हणजे आपण म्हणतो सिल्वर म्हणजे चांदी. ओके. त्याचबरोबर मॅग्नेशियमचं क्रिस्टल असेल, तुम्ही पुढे पाहणार आहात मॅग्नेशियमचं क्रिस्टल. ओके. मॅग्नेशियम, गोल्ड, सोनं हे सगळे झाले मेटॅलिक क्रिस्टल. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात? तर यांचे कॅरेक्टरिस्टिक काय? तर मेटल्स हे गुड कंडक्टर्स असतात. हीट आणि इलेक्ट्रिसिटी हे तुम्हाला माहिती आहे, त्याचं कारण त्याच्या भोवती हे काय असतात? तर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. त्याचबरोबर जे मेटॅलिक क्रिस्टल असतात त्यांना जर आपण पट्टी जर म्हणजे ठोकलं त्यांना, म्हणजे पहा मी असं म्हणतो हे मेटल आहे, याला जर आणखीन ठोकलं त्याच्यापासून काय करतो आपण? बारीक पट्टी तयार करू शकतो किंवा याला आपण याच्यापासून बारीक तार देखील काढू शकतो. म्हणजे मेटॅलिक सॉलिड फॉलो द प्रॉपर्टीज ऑफ मेटल. म्हणजे ते डक्टाईल असतात, त्यांच्यापासून वायर काढता येते, त्याचबरोबर त्यांना आदळून म्हणजे त्यांच्यावरती स्ट्राईक करून त्यांच्यावरती मारून त्यांच्यापासून पट्टी देखील काढता येते. ओके. अशा प्रकारचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटॅलिक सॉलिड्स. पहिलं पहा, मेटॅलिक सॉलिड्स दॅट इज मेटल्स आर मॅलिएबल. त्यांना ठोकून त्यांच्यापासून पट्टी काढता येते. दॅट इज दे कॅन बी हॅमर्ड इनटू थिन शीट्स. ओके. तर ही जी पट्टी आहे, तुम्हाला ही जी पट्टी दिसते ही ठोकूनच तयार केलेली आहे. ओके. म्हणजेच मेटॅलिक सॉलिडला जर आपण हॅमर केलं म्हणजे त्याच्यावरती आघात केला तर त्याच्यापासून काय करू शकतो आपण? लांबलचक पट्टी तयार करू शकतो. देन सेकंड,
metals are ductile, metallic crystals are ductile, that is they can be drawn into thin wire. म्हणजे मेटल पासून आपण काय करू शकतो, बारीक तारही काढू शकतो. तुम्हाला कदाचित आठवत असेल 1 ग्राम अंदाजा 1 ग्राम गोल्ड पासून जवळपास 2 किलोमीटर लांब एवढी बारीक सोन्याची तार देखील काढता येऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मेटल्स आर डक्टाइल, मेटॅलिक सॉलिड्स आर डक्टाइल, मेटॅलिक सॉलिड्स आर मॅलेबल, आपण असं लिहू शकता. नंतर मेटॅलिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि कशामुळे हे गुड कंडक्टर असतील, त्याचं कारण मेटॅलिक सॉलिडमध्ये डिलोकॅलाइज्ड इलेक्ट्रॉन्स असतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणारे इलेक्ट्रॉन्स असतात. आणि करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला एकतर त्या सॉलिडमध्ये आयन्स असणं आवश्यक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स. इथं दोन्ही आहे, इथं आयन्स म्हणजे कॅटायन्स पण आहेत आणि फ्री इलेक्ट्रॉन्स देखील आहेत. तर इथं जे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स होतं इट इज ड्यू टू द फ्री इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स ज्यांना आपण म्हणतो. ओके. आणि काय करत असतात ते, तर इलेक्ट्रॉन्स हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असतात, त्यासोबत ते चार्जेस फ्लो करतात. मेटॅलिक क्रिस्टल्स मे बी हार्ड ॲज वेल ॲज सॉफ्ट. आता तुम्ही म्हणता हार्ड आणि सॉफ्ट कसे, तर काही मेटल्स हार्ड आहेत तर काही मेटल सॉफ्ट आहेत. तुमच्या माहितीसाठी आयर्न हा हार्ड मेटल आहे. आयर्न हा कसा आहे, तर आयर्न हा हार्ड मेटल आहे. अलॉईज देखील याच्यामध्ये इन्क्लूड होतात, मेटॅलिक क्रिस्टलमध्ये अलॉईज देखील इन्क्लूड होतात. हे चावी जे असतात, की जे असतात, ह्या देखील अलॉय पासून तयार झालेल्या असतात. हे लॉक, ओके, लॉक, सो लॉक इज अ अलॉय, हे पण मेटॅलिक क्रिस्टलमध्ये येतं. नंतर मेटॅलिक क्रिस्टल मे बी हार्ड ॲज वेल ॲज सॉफ्ट. आता हार्डचं एक्झाम्पल आयर्न आहे. आयर्न कसं तर हार्ड आहे. आणि सॉफ्ट कोणतं, तर सोडियम मेटल हे सॉफ्ट आहे. जे मेटल कटतात त्यांना सॉफ्ट मेटल म्हणायचं. सोडियम मेटल कटतं ते सॉफ्ट आहे आणि आयर्न वगैरे जे आहेत ते कसे तर हार्ड आहेत. जे मेटल वाकत नाहीत जास्त करून त्यांना आपण हार्ड मेटल म्हणतो. ठीक आहे. इन दिस सॉलिड्स, कोणत्या, इन मेटॅलिक सॉलिड्स. इन मेटॅलिक सॉलिड्स the constituent particles are positive ion kernels immersed in a sea of mobile electrons. तर इथं काय गृहीत धरलेलं आहे, तर इथं असं गृहीत धरलेलं आहे की जी काही डायग्राम असेल किंवा जे काही मेटलचं क्रिस्टल असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा महापूर असणार आहे. काय सांगतोय पहा, इलेक्ट्रॉनचा महापूर असणार आहे. चला हे पहा. ओके, तर इथं आपण असं करूया ई ओके, एकच. इलेक्ट्रॉनची संख्या कशी असेल तर भरपूर असेल. इलेक्ट्रॉनची संख्या कशी असेल तर भरपूर असेल. इन द मेटॅलिक क्रिस्टल और इन अ मेटॅलिक सॉलिड cations means kernel are immersed in a sea of electron. कोणाचा महापूर आहे तर आपण म्हणू शकतो इथं इलेक्ट्रॉनचा समुद्र आहे. इलेक्ट्रॉनच्या समुद्रामध्ये कॅटायनची ही संख्या असते. आणि इलेक्ट्रॉन जास्त असतात त्याचं कारण काय सांगितलं, जर हे आपण म्हटलं ॲल्युमिनियमचं आहे तर ॲल्युमिनियम हा मेटल 3 इलेक्ट्रॉन लॉस करतो. किती इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन लॉस करतो. म्हणजे एका कॅटायनच्या भोवती त्याचे स्वतःचे 3 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कॅटायनचे 3 इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे तो सी ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये बुडालेला असतो. ठीक आहे. द बॉन्डिंग इन मेटल हेल्प टू अक्वायर एनी शेप टू द मेटॅलिक आर्टिकल. जी काही मेटॅलिक बॉन्डिंग असेल, द बॉन्डिंग इन मेटल हेल्प टू अक्वायर एनी शेप टू द मेटॅलिक आर्टिकल. जे काही बॉन्ड असतील मेटॅलिक सॉलिड मध्ये तर त्या बॉन्डमुळे हे मेटल जे असतात त्यांना वेगवेगळा शेप देता येतो. ठीक आहे. आपण पाहतो लॉक असेल किंवा पट्टी असेल किंवा सोन्यापासून तयार झालेले आभूषण असतील तर आपण ज्वेलरी म्हणतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या शेपचे असतात. त्याचं कारण त्याच्यामध्ये असलेली बॉन्डिंग. द मिक्सचर ऑफ मेटल्स कॅन बी फ्युज्ड टुगेदर टू फॉर्म alloys which exhibit all the properties of metals. म्हणजेच अलॉयज जे आहेत, अलॉयज मध्ये वेगवेगळ्या मेटलचे जे आपण मिक्सचर करतो त्या मिक्सचर मध्ये पण ॲटम कसे असतील तर वेगवेगळे एलिमेंटचे ॲटम असतील. द मिक्सचर ऑफ मेटल्स कॅन बी फ्युज्ड टुगेदर टू फॉर्म alloys which exhibit all the properties of metals. मेटॅलिक ॲटमचे ते प्रॉपर्टीज दाखवतील.
म्हणजे आपण जर पाहिलं एखादी चावी असेल त्या चावीमध्ये आपण आयर्न असेल आणि त्याचबरोबर आणखी निकेल असेल तर आयर्नच्या प्रॉपर्टी देखील ते अलॉय दाखवतो आणि निकेलच्या प्रॉपर्टी देखील ते अलॉय दाखवतो. The surfaces of all metals exhibit luster of gray or silvery color. कोणता ग्रे और सिल्वरी कलर. जनरली मेटल्सचा जो लुक असतो, अपीअरन्स असतं, आपण जर एखादी पट्टी म्हटलं तर त्याच्यावरती जो लुक असेल तो कसा असेल, एक तर ग्रे किंवा सिल्वरी कलरचा असणार आहे. The surfaces of all metals exhibit luster of gray or silvery color. त्याचा पृष्ठभागावरती काय असेल तर लेअर आलेला असतो. त्याचं कारण मेटलचं ऑक्सिडेशन होतं. जनरली मेटलचं ऑक्सिडेशन होतं. ओके, ऑक्सिडेशन काय होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मेटलचं ऑक्सिडेशन लवकर होतं त्याचं कारण ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि त्याचबरोबर ऍटमॉस्फिअर मधल्या डायऑक्सिजन सोबत रिएक्शन देऊन यावरती जर आपण पाहिलं तर काय तयार होतं, त्याच्यावरती ऑक्साईड लेअर तयार होते. कोणती लेअर, ऑक्साईड लेअर तयार होते. कोणत्याही मेटलच्या सरफेसवरती काय तयार होते तर जनरली ऑक्साईड लेअर तयार होते आणि त्यामुळं त्याला एक तर ग्रे कलर येतो नाहीतर सिल्वरी कलर येतो. द सरफेसेस ऑफ ऑल मेटल्स एक्झिबिट लस्टर ऑफ ग्रे और सिल्वरी कलर. एक्झाम्पल, गोल्ड मेटल एक्झिबिट येलो लस्टर अँड कॉपर हॅज रेडिश लस्टर. म्हणजे जसं की जनरली ग्रे आणि सिल्वरी कलर आहेत तसं त्यातले दोन एक्झाम्पल त्यांनी सांगितलं. गोल्ड मेटल एक्झिबिट येलो लस्टर. गोल्ड मेटलचा कलर त्याच्या पृष्ठभागावरती कोणता असतो तर येलो असतो. अँड कॉपर हॅज अ रेडिश लस्टर. कॉपरला कसं असतं तर तांबडं ज्याला आपण म्हणतो, तांब हे तांबड्या कलरचं असतं तर तेच म्हणजे काय तर रेडिश प्रकारचं असतं. एक्झाम्पल ऑफ मेटल सॉलिड्स आर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आयर्न, सिल्वर, गोल्ड, कोबाल्ट. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक सॉलिड मधले पॉइंट लक्षात ठेवायचे. मेटॅलिक सॉलिड हे मेटलच्या ऍटम पासून तयार झालेलं सॉलिड असतं आणि मेटॅलिक सॉलिड मध्ये कॅटायनच्या भोवती, मेटॅलिक कॅटायन म्हणजे त्याला कर्नलच्या भोवती काय असतं तर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. आणि इथे मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, मेटल कॅटायन आणि त्याच्या भोवती असलेले जे काही सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या, अपोजिटली चार्जेस जे आहेत यांच्यामध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला मेटॅलिक बॉन्ड असं म्हटलं जातं. आणि हा जो मेटॅलिक बॉन्ड आहे मेटॅलिक सॉलिड मधला तो आयनिक बॉन्ड आणि त्याचबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड पेक्षा कसा आहे तर स्ट्रॉंग आहे. म्हणून मेटल सहजा कटत नाही, ते तुटत नाहीत. ओके, सो प्लीज ऑब्झर्व दिस. देन आफ्टर वी विल फोकस ऑन मॉलिक्युलर सॉलिड्स. सो प्लीज वन्स observe this. Now next type of आपण आताच पाहिलं आपण मेटॅलिक सॉलिड्स. ओके, ज्या सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे एकाच मेटलचे ऍटम्स असतात त्याला आपण मेटॅलिक सॉलिड्स असं म्हटलं. नाउ नेक्स्ट टाइप इज युअर मॉलिक्युलर सॉलिड्स. कोणते सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स. आता यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या सॉलिड सबस्टन्सेस मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतात, काय असतात तर मॉलिक्युल्स असतात, त्यांना मॉलिक्युलर सॉलिड असं म्हणायचं असतं. थोडक्यात पहा, मी असं म्हणतोय, एक्झाम्पल जर पाहायचे असतील तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला बर्फ माहिती आहे, बर्फ. ओके, बर्फ जो असतो, ओके, सो बर्फामध्ये आपण जर पाहिलं तर H2O 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 अशा प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर आपले हे जे सॉलिड सबस्टन्स आहेत, मग कोणताही असेल, मार्कर पेन असेल, बोर्ड असेल, बर्फ असेल, ओके, किंवा मेटल असेल, यांच्यामध्ये जे ऍटम्स असतात ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स त्यांना आपण म्हटले. कन्स्टिट्यूएंट म्हणजे जो सॉलिड तयार होतो त्याचे घटक कण असं म्हणतो. आणि घटक कण म्हणजे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असू शकतात सॉलिड मध्ये तर ते असू शकतात, काही सॉलिड्स मध्ये ऍटम्स असू शकतात, मेटल मध्ये ऍटम्स होते मेटॅलिक सॉलिड मध्ये, काही मध्ये आयन्स असू शकतात, आयनिक सॉलिड मध्ये आयन होते. आणि आता आपण पाहतोय मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे मॉलिक्युल असलेले सॉलिड. ज्या सॉलिड मध्ये घटक पार्टिकल हे मॉलिक्युल्स असतात त्यांना मॉलिक्युलर सॉलिड्स असं म्हटलं जातं.
मग एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, बर्फ फ्रीजमध्ये जर तुम्ही गेलात ओके तर त्याला बर्फ असतो, पाण्याचं जर आपण बर्फामध्ये कन्वर्जन केलं तर बर्फ जो आहे कशापासून तयार होतो, बर्फ हा पाण्यापासून तयार होतो. म्हणजेच काय, पाण्याचे अनेक मॉलिक्यूल एकत्र येऊन बर्फ तयार होतो. तर मी जर असं म्हटलं दिस इज अ आईस, दिस इज अ आईस, हा आईसचा क्रिस्टल आहे, आईस आहे. तर एक H2O, दुसरा H2O, तिसरा H2O, चौथा, पाचवा, सहावा, सातवा असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल H2O असतात, म्हणजे मॉलिक्यूल असतात. काय असतात तर मॉलिक्यूल. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं तिकडं हे डिटेल दिलेलं आहे. द सॉलिड्स इन विच constituent particles are molecules are called as a molecular solid. एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर ते आपण बर्फ पाहिलं. त्यानंतर मी असं म्हणतो हे काही सॉलिड्स असतात मॉलिक्युलर सॉलिड्स, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात. ते 3 फोर्सेस आपल्याला पाहायचे आहेत. ओके, आणि त्याच प्रकारे त्यांच्यासोबतच आपण म्हणतो मॉलिक्युलर सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. एक आहे पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, दुसरे नॉन पोलार आणि तिसरे इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असलेले सॉलिड्स. आता पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणजे काय, तुमच्या माहितीसाठी HCl कोणता पहा, HCl. आपण जर असं म्हटलं हे HCl चं क्रिस्टल आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कशाचं आहे तर HCl चं क्रिस्टल आहे, HCl चं क्रिस्टल आहे. ओके, तर पहा हे कशाचे तर HCl चं क्रिस्टल आहे. मग हे जर HCl चं क्रिस्टल असेल तर यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय तर हे HCl मॉलिक्युल्स आहेत. आता HCl हा पोलार मॉलिक्यूल आहे. कसा आहे तर पोलार. आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट माहिती आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2, क्लोरीनची 3.2, हा पोलार मॉलिक्यूल आहे. त्याच्या शेजारी हा पण कसा आहे तर पोलार मॉलिक्यूल आहे. कोणता तर पोलार मॉलिक्यूल आहे. ओके, मग यांच्यामध्ये हा निगेटिव्हली चार्जड क्लोरीन आणि हा पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन यांच्यामध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. ओके, हायड्रोजन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल म्हणजे आहे, कमी आहे, आणि त्याचा जर रिलेशन हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत येत असेल तर त्याचा जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द अपोजिटली चार्ज्ड स्पीसीज which having more electronegative difference and to form a bond are called as a hydrogen bond. हे कोणते बॉन्ड आहेत तर हायड्रोजन बॉन्ड. मला एवढं सांगायचं आहे की या क्रिस्टल मध्ये कोणते मॉलिक्युल्स आहेत तर HCl हा पोलार मॉलिक्यूल आहे, दुसरा HCl हा पण पोलार मॉलिक्यूल आहे. म्हणजे पहिला प्रकार कोणता तर यांना आपण पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स देखील म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण यांना, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स असं म्हणू शकतो. नंतर मॉलिक्युलर सॉलिड मध्ये पण जर आपण असं म्हणू शकतो आपण, ओके मी असं म्हणतो हा I2 चा मॉलिक्यूल आहे. कोणाचा, हा I2 चा मॉलिक्यूल म्हणजे आयोडीनचा मॉलिक्यूल. ओके, कोणाचा, आयोडीन, हा आयोडीनचा. आता हा पण आयोडीन आहे, हा पण आयोडीन आहे. जसं इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स होता तसा इथं नाही. हे नॉन पोलार मॉलिक्यूल आहेत. हे कोणते तर नॉन पोलार मॉलिक्यूल. नॉन पोलार मध्ये अट्रॅक्शन नसतं, त्यांना आपण म्हणतो नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. यांनाच इथं असं दुसरं नाव आहे ते म्हणजे काय तर व्हेरी वीक म्हणजेच काय, 0 फोर्सेस असलेले मॉलिक्युल्स, त्यांना आपण नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे पाणी. आपल्याला माहिती आहे H2O. ओके, पाणी आपल्याला माहिती आहे H2O, HOH. एका वॉटरचा दुसऱ्या वॉटर सोबत, ओके एका वॉटरच्या मॉलिक्यूलचा दुसऱ्या वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत कोणता बॉन्ड असतो, हायड्रोजन बॉन्ड असतो. आणि मग बर्फामध्ये पाण्याचे मॉलिक्यूल्स असतात आणि एक हायड्रोजन ॲटम ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2 आहे. ओके, तो दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कोणाकडे, ऑक्सिजन ॲटमकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो, हायड्रोजन बॉन्ड असतो. म्हणजे ज्या मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये विदिन अ मॉलिक्यूल ज्या मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये सॉलिड मध्ये एका मॉलिक्यूलचा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत, दुसऱ्या मॉलिक्यूलचा तिसऱ्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड असतो, त्यांना म्हणायचं असतं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. यांचे आपल्याला एक एक एक्झाम्पल पाहायचे आहेत. तर चला आता मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणजे काय क्लिअर झालं. ज्या सॉलिड क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे मॉलिक्युल्स असतात त्यांना मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणायचं असतं. मॉलिक्युलर सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, HCl एक्झाम्पल आहे, HCl चे क्रिस्टल. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स आपल्याला माहिती आहे आयोडीनचे क्रिस्टल्स असतात. तर आयोडीन कोणतं, आयोडीन मध्ये कोणते बॉन्ड असतात तर इथं खूप वीक वॉन्डरवाल्स फोर्सेस असतात. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे इंटर 2 वेगवेगळ्या, म्हणजे आपण म्हणू शकतो हा एक वॉटरचा हा दुसऱ्याचा
वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये असलेले हायड्रोजन बॉन्ड आणि त्याच्यापासून तयार झालेलं सॉलिड त्याला इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड असं म्हणतो. चला तर पहिलं मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणजे काय? द सॉलिड इन विच constituent particles are molecules of same compound are called as molecular solids. थोडक्यात the solids in which constituent particles are molecules are called as molecular solids. बर्फ जो असतो, आपण हा जो बर्फ म्हटलं तर बर्फ हा एका पाण्याच्या मॉलिक्यूल पासून तयार होतो का? नाही. तर बर्फ तयार होण्यासाठी पाण्याचे अनेक मॉलिक्यूल लागतात आणि म्हणून त्या बर्फाला मॉलिक्युलर सॉलिड असं म्हणायचं असतं. ठीक आहे. चला नंतर दुसरी डेफिनेशन, द क्रिस्टल्स इन विच द constituent particles are molecules or unbonded single atoms. तर काही मध्ये अनबॉन्डेड सिंगल ॲटम्स देखील असतात. or unbonded single atoms of the same substance held together by intermolecular forces of attraction. ओके, एक्झाम्पल पहा मॉलिक्युलर सॉलिडचे. सॉलिडिफाईड Cl2. जनरली जर आपण पाहिलं तर गॅसेसचं कन्व्हर्जन याच्यात लिक्विड मध्ये किंवा सॉलिड मध्ये केलं जातं. एक्झाम्पल्स ऑफ मॉलिक्युलर सॉलिड्स, सॉलिडिफाईड Cl2. आता क्लोरीन हा काय आहे पहा, लक्षात घ्या. क्लोरीन काय आहे? तर क्लोरीन हा गॅस आहे, त्याच्यावरती प्रेशर देऊन त्याचं काय केलं जातं? सॉलिड. तर एक्झाम्पल कोणते आहेत मॉलिक्युलर सॉलिडचे? तर सॉलिडिफाईड Cl2. कोणता? सॉलिडिफाईड Cl2. क्लोरीन हा गॅस आहे, त्याच्यावर प्रेशर वाढून टेम्परेचर कमी करून त्याला सॉलिड केलं जातं. म्हणून मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल सॉलिडिफाईड Cl2 आहे. त्याचबरोबर CO2 हा पण काय आहे? CO2 हा पण गॅस आहे, पण त्याला सॉलिडिफाय करून त्याच्यावरती प्रेशर वाढून आणि टेम्परेचर कमी करून CO2 तयार होतो. तर सॉलिडिफाईड CO2 ज्याला आपण ड्राय आईस ही म्हणतो. काय म्हणतो आपण? ड्राय आईस. लक्षात ठेवा. H2. ओके, H2O2. आता डायहायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये? जनरली गॅस फॉर्म मध्ये. डायऑक्सिजन गॅस फॉर्म मध्ये, मिथेन गॅस फॉर्म मध्ये. ओके, तर हे कोणते आहेत? मॉलिक्यूल. पण गॅसेस व्हेनेवर कन्वर्ट इनटू सॉलिड, दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ मॉलिक्युलर सॉलिड्स. ओके, तर सॉलिडिफाईड Cl2, सॉलिडिफाईड CO2, सॉलिडिफाईड H2, सॉलिडिफाईड O2 आणि सॉलिडिफाईड CH4 आर द मॉलिक्युलर सॉलिड. त्याच्याशिवाय सॉलिड होईल का? सॉलिडची डेफिनेशन काय म्हटली आपण? ज्या सबस्टन्सेसला डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम आहे त्यांना आपण सॉलिड असं म्हटलं. आणि सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कसे असतात? एकमेकाच्या जवळ असतात. मग गॅस मध्ये काय असतात? दूर असतात. मग गॅसचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये करायचं म्हटलं की त्यांच्यावरती प्रेशर द्यावं लागेल आणि त्यांचं टेम्परेचर करावं लागेल. आणि म्हणून मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल मी कोणते सांगतो तर ते आहे कोणतं? सॉलिडिफाईड Cl2 म्हणजे सॉलिड मध्ये रूपांतर केलेलं, गॅस मधून सॉलिड मध्ये रूपांतर केलेलं Cl2. सॉलिडिफाईड Cl2 असेल, सॉलिडिफाईड कार्बन डायऑक्साइड, सॉलिडिफाईड H2, सॉलिडिफाईड O2, सॉलिडिफाईड मिथेन, हे त्याचे एक्झाम्पल होतं. द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता हे जे मॉलिक्युलर सॉलिड्स असतात यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात. कोणकोणते त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ते पाहू आपण. The intermolecular forces involved in molecular crystals are as follows. किंवा मी असे म्हणू शकतो, so depending upon intermolecular forces present in a molecular solid, they are classified into three types: polar molecular solids, non-polar molecular solids, and intermolecular hydrogen bonded solids असे आपण म्हणू शकतो. तर चला मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्यूल मध्ये असलेले फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर याचा अर्थ लक्षात आला तुमच्या? तर इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्यूल मध्ये आणि इंटर म्हणजे दोन. इंटरनॅशनल क्रिकेट मॅच एकाच देशामध्ये होत असेल तर ते रणजीचे सामने. आणि भारत पाकिस्तान, भारत ऑस्ट्रेलिया, भारत कोणत्या आणखी तुम्हाला माहिती होतं? भारत आफ्रिका असेल तर हे इंटरनॅशनल मॅच जसे असतात तसं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये असलेला हायड्रोजन बॉन्ड. ओके, तर पहा ड्यू टू डिपेंडिंग अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन्व्हॉल्वड इन मॉलिक्युलर क्रिस्टल्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. हे कशानुसार आहे? तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दोन मॉलिक्यूल मध्ये कोणते फोर्सेस आहेत? नेहमीच का हायड्रोजन बॉन्डेड असेल का?
नाही. ओके, तर दोन मॉलिक्यूल मध्ये कोणत्या प्रकारचे फोर्सेस असतात, त्या फोर्सेस नुसार मॉलिक्युलर सॉलिडचे तीन प्रकार. ओके, पहिलं वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स असलेले मॉलिक्युल्स. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन मॉलिक्युल्स किंवा त्यांनाच आपण म्हणतो पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन मॉलिक्युलर सॉलिड्स असंही टाकू शकतो मी, मॉलिक्युलर सॉलिड्स. ओके, त्याची हेडलाईन वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन मॉलिक्युलर सॉलिड्स किंवा त्यांनाच पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रकारचे फोर्सेस हे पोलार मॉलिक्युलर सॉलिड मध्येच आढळतात. ओके, इन दीज सॉलिड्स कोणत्या यामध्ये म्हणजेच पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये. इन दीज सॉलिड्स द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर पोलार मॉलिक्युल्स. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो. इन वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन मॉलिक्युलर सॉलिड्स कंटेन विच टाइप ऑफ मॉलिक्युल्स. तर त्यांच्यामध्ये पोलार मॉलिक्युल्स असतात. कोणते? पोलार. आता तुम्हाला माहिती आहे हा जो आहे HCl, हा HCl आहे. कोणता? हा HCl चा मॉलिक्युल आहे. ओके, HCl चा, हा HCl चा आणि हा पण HCl चा. आपल्याला माहिती आहे हा जो H आणि Cl मधला बॉन्ड आहे हा कोव्हलंट बॉन्ड आहे. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2 आहे, क्लोरीनची 3.2 आहे. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, क्लोरीनची जास्त आहे. क्लोरीनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तसंच हा हायड्रोजन याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावरती निगेटिव्ह. आता या HCl मॉलिक्युलचा क्लोरीन निगेटिव्हली चार्जड, दुसऱ्या HCl च्या हायड्रोजन सोबत बॉन्डेड आहे. ओके, यांच्यात काय आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याचं कारण अपोजिटली चार्जड स्पीशीज. इथंही तसंच. मग हे जे फोर्सेस असतात यांना काय म्हणतो, तर यांना आपण म्हणतो वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हे दोन पोल येतो, हे दोन पोल डायपोल डायपोल यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. ओके, इन दीज सॉलिड्स म्हणजे या प्रकारच्या इन दीज सॉलिड्स द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर पोलार मॉलिक्युल्स विच हॅव परमनंट नॉन झिरो डायपोल मोमेंट. म्हणजे हे पोलार असल्यामुळे हे जे एंड आहेत हे कसे एंड येतं, पोलार एंड आहेत, म्हणून यांच्यामध्ये परमनंट नॉन झिरो डायपोल मोमेंट तर आहे. नॉन झिरो म्हणजे काय, कधीच झिरो डायपोल मोमेंट असणार नाही. त्याचं कारण हे जे स्पीशीज आहेत यांच्यावरती अपोजिटली चार्जड स्पीशीज आहेत. Cl माइनस H प्लस यांच्यात काय असणार तर इनमें अट्रैक्शन हो जाएगा. ओके, सो पोलार मॉलिक्यूल्स आर अट्रैक्टेड बाय स्ट्रॉन्ग डायपोल डायपोल फोर्सेस. लक्षात ठेवा, पोलार मॉलिक्यूल मध्ये कोणते फोर्सेस असतात, तर पोलार मॉलिक्यूल्स आर अट्रॅक्टेड बाय स्ट्रॉन्ग डायपोल डायपोल फोर्सेस, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे का असतं तर हा एक पोलार मॉलिक्यूल आहे HCl चा, हा पोलार मॉलिक्यूल आहे. हा दुसरा HCl चा पोलार मॉलिक्यूल, हा तिसरा HCl चा. तर हा जो HCl आहे याची पार्शियली निगेटिव्हली चार्जड क्लोरीन ॲटम हा कोणाच्या शेजारी आहे, दुसऱ्या मॉलिक्यूलच्या पार्शियली पॉझिटिव्ह हायड्रोजनच्या सोबत आहे. आता हे पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, ऑटोमॅटिकली यांच्यात काय असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. इथं Cl निगेटिव्ह, इथं हायड्रोजन पॉझिटिव्ह, यांच्यात काय असणार तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, these are called as a dipole interaction in solid. These solids are soft. यांचं नेचर कसं असेल, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट, मऊ असतील ते, सॉफ्ट अँड नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे कसे, त्याचबरोबर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल सॉलिड HCl, सॉलिड CO2, सॉलिड SO2 आणि सॉलिड H2O आणि सॉलिड H2O हे आहेत. ओके, सॉलिड HCl, सॉलिड SO2 आणि H2O हे कशाचे एक्झाम्पल आहेत तर हे आहेत पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. तुम्ही म्हणता सर H2 इकडे पण आला आणि इकडे पण आला, बरोबर आहे ना. इथं पोलार मॉलिक्यूलनं तयार झालेले सॉलिड्स कोणते, तर पोलार मॉलिक्यूल असलेले सॉलिड HCl असेल, सॉलिड SO2 असेल, सल्फर डायऑक्साइड आणि सॉलिड वॉटर म्हणजेच आईस, हे झालं, हा पहिला प्रकार झाला पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. ज्या सॉलिड्स मध्ये पोलार मॉलिक्यूल हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्यांना पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणायचं असतं. आणि यामध्ये मॉलिक्युल्स मध्ये डायपोल असतात. ओके, दोन पोल आहेत नाही का, एक पॉझिटिव्ह पोल एक निगेटिव्ह पोल. आणि ड्यू टू दॅट पोल वन मॉलिक्यूल इज बॉन्डेड टू अनदर मॉलिक्यूल बाय डायपोल डायपोल फोर्सेस, आपण असं म्हणू शकतो.
नंतर दुसरं वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस असलेले मॉलिक्युलर सॉलिड्स. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे, वीक वंडरवाल्स फोर्सेस किंवा आपण म्हणू शकतो वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस कोणत्या प्रकारच्या सॉलिड मध्ये असतात, तर नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये असतात. कोणत्या? नॉन पोलार. नॉन पोलार याचा अर्थ काय, तर दोन्ही सारखेच ऍटम पासून तयार झालेले सॉलिड्स. इथं तुम्ही पाहू शकता, मी असं जर म्हटलं, हे पहा, हे आपण सॉलिड काढलं, दिसतंय का? ठीक आहे, पहा, तो इथंच काढतो, हा इथंच काढतो. हे पहा, आपण असं म्हणूया, हे मी जे घेतलं क्रिस्टल, दिस इज अ क्रिस्टल ऑफ आयोडीन. हे कशाचं आहे, तर हे आहे आयोडीनचं क्रिस्टल आहे. आयोडीन पासून तयार झालेलं क्रिस्टल आहे. ओके, हे आहे आयोडीन. आता इथे तुम्ही पाहू शकता ते काय असतं, हा आयोडीनचा ॲटम पहा, इथं एक आयोडीनचा ॲटम दुसऱ्या आयोडीनच्या ॲटम सोबत हे अशा प्रकारचे अरेंजमेंट असतात. जे आता आपण काढली होती. ओके, इकडं आहे. मग यांच्यात जास्त अट्रॅक्शन असेल का यांच्यात, तर हे HCl, हा HCl, इकडे निगेटिव्हली चार्ज, इकडे पॉझिटिव्हली चार्ज, यांच्यात अट्रॅक्शन कसं असेल, जास्त. यांच्यात अट्रॅक्शन कसं असेल, जास्त. पण हा आता इकडे पहा, हा आयोडीन आहे, हा आयोडीन आहे, दोघंही कसे तर सारखेच, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.7 याच्यावरती पोल तयार झाले का, असं होईल का, हा पॉझिटिव्ह पोल, हा निगेटिव्ह पोल, असं काहीच नाही. दोन्ही ॲटम सारखेच, तर दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारख्याच आहेत आणि दोघांमध्ये कोव्हलंट बॉन्ड आहे. एका मॉलिक्यूलचा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत काही असणार आहे का, तर खूप 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 कमी अट्रॅक्शन असणार आहे. ओके, खूप खूप कमी असणार आहे. म्हणून व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस. तर व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस कोणत्या मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये पाहायला मिळतात, तर नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. त्यांनाच आपण म्हणतो नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. इन these solids म्हणजे कोणत्या, व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस सॉलिड्स. इन these solids the constituent particles are non-polar molecules. Constituent particles are non-polar molecules such as solid CH4, methane. ओके, त्याचबरोबर सॉलिड H2, सॉलिड I2, सारख्याच प्रकारचे मॉलिक्युल्स असतील ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स नसेल. In these solids, atoms of molecules are held by a very weak dispersion or London forces. नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये हे जे फोर्सेस आहेत, लक्षात ठेवा, हे जे फोर्सेस आहेत ना, हा एक आपण असं म्हणू शकतो, हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, हा तिसरा मॉलिक्यूल. पहिल्या मॉलिक्यूलचा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत, दुसऱ्या मॉलिक्यूलचा तिसऱ्या मॉलिक्यूल, यांच्यामध्ये खूपच कमी अट्रॅक्शन असणार आहे. आणि या प्रकारच्या अट्रॅक्शनला काय म्हणायचं, लंडन फोर्सेस किंवा व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस. दीज सबस्टन्सेस म्हणजे कोणते कोणते पहा, तर आयोडीनचे क्रिस्टल, सॉलिड H2, पहा आयोडीनचे क्रिस्टल असेल, सॉलिड H2 असेल किंवा सॉलिड मिथेन यांच्यामध्ये दीज सबस्टन्सेस दिसत नसेल. ओके, तर हे जे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे मिथेन सॉलिड, H2 सॉलिड, I2 सॉलिड, दीज सबस्टन्सेस युजुअली गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला म्हणजे आहे त्या ऑर्डिनरी टेम्परेचरला हे जनरली गॅसेस मध्ये असतील. ऑन कुलिंग बाय लोअरिंग प्रेशर, बाय अप्लाइंग प्रेशर दे कॅन कन्वर्टेड इनटू लिक्विड अँड देन आफ्टर सॉलिड. टेम्परेचर कमी आणि प्रेशर जास्त देऊन त्याला आपण सॉलिड मध्ये करू शकतो. दीज सबस्टन्सेस युजुअली गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. These solids are soft and non-conductors of electricity. जसे पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स हे नॉन कंडक्टर असतात, तसं आपण इथं पण म्हणू शकतो की नॉन पोलार सॉलिड्स आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इकडे तरी काय व्हायला पाहिजे, आता पहा, तुम्ही म्हणता सर इकडे काय होत नाही, त्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती, तुम्ही म्हणता सर इथे HCl आहे, H+Cl आहे तयार व्हायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे काय आहे, तर हे सॉलिड आहे. हे कोणत्या फॉर्म मध्ये, तर सॉलिड फॉर्म मध्ये. आपण मागच्याच पॉइंट मध्ये पाहिलं होतं की सॉलिड्स त्यांच्या मोल्टन स्टेट मध्ये किंवा त्यांच्या पाण्यातल्या सोल्युशन मध्ये आयन तयार करत असतील तरच ते गुड कंडक्टर असतात. आता हे जर पोलार मॉलिक्युलर सॉलिड असेल पण ते जर सॉलिड स्टेट मध्ये असेल तर इट इज अ बॅड कंडक्टर. म्हणून पोलार मॉलिक्युलर सॉलिड मध्ये तुम्हाला जरी वाटत असेल की सर आयन तयार व्हायला पाहिजेत,
तरी पण हे सॉलिड स्टेट मध्ये ना, कोणत्या स्टेट मध्ये? सॉलिड स्टेट मध्ये आहे. These solids are soft and non-conductor of electricity. Soft and non-conductor of electricity. They have very low melting point. आणि यांचा melting point कसा असेल तर very low असणार आहे, कारण यामध्ये नॉन पोलार मॉलिक्युल्सच इन्व्हॉल्व आहेत. कोणते? नॉन पोलार मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत. जसं मला सांगायचं आहे, इकडे हायड्रोजन बॉन्ड आहे, हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंग आहे, इथं मात्र हा बॉन्ड कसा नाही तर स्ट्रॉंग आहे. म्हणून हिट केले की पटपट पटपट हे बॉन्ड तुटणार आहेत आणि म्हणून यांचा मेल्टिंग पॉइंट कसा नसणार आहे तर जास्त हाय नसणार आहे. नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉइंट. इकडे पहा, यांचा मेल्टिंग पॉइंट जास्त असेल, नंतर यांचा आणि 3 नंबरला त्यांचा. एक्झाम्पल दे सॉलिड आयोडीन आहे, सॉलिड क्लोरीन हे नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. दीज फोर्सेस आर आल्सो इन्व्हॉल्व इन मोनो ॲटॉमिक सॉलिड्स लाईक आर्गॉन अँड निऑन. तर आर्गॉन हे पहा असं म्हणू शकतो आपण, आर्गॉन इथं आपण असं म्हणू शकतो, हा आर्गॉन आहे, हा आर्गॉन. इथं एक्सेप्शन काय दिलंय की नेहमीच सगळे इथं मॉलिक्युलच असावाच आहे का तर नाही. त्यांनी असं सांगितलं की समजा आपण जर म्हटलं हे क्रिस्टल आहे तर इथं आर्गॉनचा ॲटम, त्याच्या शेजारी दुसरा आर्गॉनचा ॲटम. लक्षात ठेवा, आर्गॉन. आता हे आर्गॉन मॉलिक्युल आहेत का? नाही, हे काय तर ॲटम आहेत. हे काय तर ॲटम. म्हणजे काही मॉलिक्युलर सॉलिड मध्ये एक्झाम्पल कोणाची गरज झाली तर ॲटमचे. असे म्हटलं, these forces are also involved in monoatomic solids. Which of the following is a monoatomic solid? म्हणजे एकच ॲटम, असे वेगवेगळे एक ॲटम जे आहेत यांच्यापासून ठरणारे सॉलिड. मोनोॲटॉमिक सॉलिड्स लाईक आर्गॉन अँड निऑन हे देखील त्यांचे एक्झाम्पल आहेत. कोणाचे? नॉन पोलर सॉलिडचे. त्यानंतर तिसरा प्रकार तो म्हणजे कोणता? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. कोणते? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. ह्याला मोडतोय मी, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. आता इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? हे पहा, मी असं काढतोय, हा H, हा O, हा H. ओके, हा पहा H, हा O, हा H. ओके, आता इथं पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह. ओके, पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह. आपण जर म्हटलं तर हे सॉलिड आहे, हे काय आहे तर सॉलिड आहे. ठीक आहे. आता काय असतं तर हा पार्शियल निगेटिव्ह ऑक्सिजन, पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन, पार्शियल निगेटिव्ह ऑक्सिजन, पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन, यांच्यामध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आणि हायड्रोजनची किती? 2.2. आता यांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स कसा आहे तर जास्त आहे. कसा आहे तर जास्त आहे. आणि म्हणून हायड्रोजन ॲटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्यासोबत कोणता बॉन्ड तयार करतो तर हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. आता बर्फ आपण म्हटलं की आपण असं काढतो बर्फ. ओके, काय झाला? बर्फ झाला. पण ह्या बर्फामध्ये कशाचे मॉलिक्युल आहेत तर पाण्याचे मॉलिक्युल आहेत. आणि एका पाण्याचा दुसऱ्या पाण्यासोबत, दुसऱ्या पाण्याचा तिसऱ्या पाण्यासोबत असं म्हणता एक पाण्याचा मॉलिक्युल हा 4 पाण्याच्या मॉलिक्युल सोबत हायड्रोजन बॉन्डनं बॉन्डेड असतो. किती? 4 मॉलिक्युल सोबत हायड्रोजन बॉन्डेडनं बॉन्ड असतो. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. पहा, इन दीज सॉलिड्स एक्झाम्पल पहा अगोदर कोणतं एक्झाम्पल घेतो मी? आईस. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड कोणतं आहे तर हे आईस आहे. कोणते तर आईस. इन दीज सॉलिड्स त्यांचं स्ट्रक्चर काढलं बरं काय. ओके, हे पहा, इन दीज सॉलिड्स हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काढले तर इन दीज सॉलिड्स constituent molecules are held by intermolecular hydrogen bonding. कोणती? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एक मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल. हायड्रोजन बॉन्ड बिटवीन 2 different molecules, okay, are called as intermolecular hydrogen bonding. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स यामध्ये आपण म्हणतो इन दीज सॉलिड्स constituent molecules are held by इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणत्या बॉन्डनं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डमध्ये बॉन्डेड असतात. आणि का इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते? पहिल्यामध्ये नाही पाहायला भेटली आपल्याला, दुसऱ्यामध्ये नाही पाहायला भेटली,
तर तिसऱ्यामध्ये काय भेटली, त्याचं कारण हायड्रोजन ॲटम आणि त्याच्या शेजारचा जो दुसरा मॉलिक्यूल आहे त्याच्यातला ऑक्सिजन ॲटम यांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स कसा आहे तर जास्त आहे. हायड्रोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, त्याचबरोबर नायट्रोजन आणि फ्लोरीन यांच्यासोबतच जास्तीत जास्त प्रमाणात हायड्रोजन बॉन्ड तयार करतो आणि कमी प्रमाणात Cl सोबत. बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस molecular solids usually soft substances with low melting point. Because of intermolecular attractive forces molecular solids usually soft. आणि यांच्यामध्ये जे काय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात म्हणून ते कसे असतात तर सॉफ्ट. बर्फ त्याच्यावरती आपण हात फिरू शकतो, कसा आहे तर सॉफ्ट आहे, तो खडबडीत जास्त नाही, तो आपल्याला सॉफ्ट वाटतो. अँड दे हॅव्हिंग लो मेल्टिंग पॉइंट. आणि सॉफ्ट असल्या कारणानं त्याच्यात जर आपण पाहिलं तर हायड्रोजन बॉन्ड आहेत. हायड्रोजन बॉन्ड हा कोव्हलंट बॉन्ड एवढा स्ट्रॉंग नाही, म्हणून मेल्टिंग पॉइंट जर आपण पाहिलं तर तो कसा आहे तर लो आहे. जनरली these solids have lower density than liquid of same substance. आपण पाहिलेलं आहे सॉलिडच्या प्रॉपर्टी पाहत असताना की आपण असं जनरली म्हणतो की सॉलिड सबस्टन्स, पहा आपण काय म्हणतो जनरली तर सॉलिड सबस्टन्स हॅव्हिंग हाय डेन्सिटी ॲज कम्पेअर टू लिक्विड. पण या प्रकारचे जे इंटरमॉलिक्युलर सॉलिड्स असतात यांचं वैशिष्ट्य असं आहे, जनरली these solids have lower density than the same substance. आता आपण जर म्हटलं आईस आणि वॉटर, आईस हा सॉलिड स्टेट मध्ये, वॉटर हा लिक्विड स्टेट मध्ये. जनरली आपण म्हणतो सॉलिड सबस्टन्सची डेन्सिटी ही लिक्विड पेक्षा जास्त असते, ठीक आहे. पण इथं असं सांगितलं की आईसच्या बाबतीत आईस हा जरी सॉलिड असेल तरी त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा कशी आहे तर कमी आहे. का कमी आहे त्याचं कारण आपल्याला लक्षात ठेवा की हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल काय तयार करतो, हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. आणि ही जी जागा आहे ही एम्प्टी स्पेस राहते. ओके, एका वॉटर मॉलिक्यूलला 4 वॉटर मॉलिक्यूल, इथं पाहू शकता तुम्ही, हा H2 आहे, एक हायड्रोजन बॉन्ड, ओके, हा दुसरा हायड्रोजन बॉन्ड, हा तिसरा हायड्रोजन बॉन्ड आणि त्याचे हायड्रोजन, आणि त्याचबरोबर हा चौथाही संपर्कात आहे. ओके, तर इथं एक मिनिट, इथं राहिला असं. हा, तर पहा या हायड्रोजनचा ऑक्सिजन सोबत एक बॉन्ड, या ऑक्सिजनचा हायड्रोजन सोबत दुसरा बॉन्ड, या ऑक्सिजनचा हायड्रोजन सोबत तिसरा बॉन्ड आणि या हायड्रोजनचा ऑक्सिजन सोबत चौथा बॉन्ड. आणि हे झाला बर्फ. त्याचबरोबर हे जे बर्फ असतं या बर्फाच्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्ड मुळे इथं काय राहते माहिती का, एम्प्टी स्पेस राहते. कोणती स्पेस राहते, एम्प्टी स्पेस राहते. आणि म्हणून त्याचा आकार जास्त वाटतो पण त्याची डेन्सिटी कमी असते. मास बाय व्हॉल्यूम. ओके, तर त्याचा आकार जास्त वाटतो, त्या आकारानुसार त्याचं वस्तुमान नसतं आणि म्हणून त्याची डेन्सिटी कमी असते. कशामुळे, कारण वॉटर मॉलिक्यूल, एक वॉटर मॉलिक्यूल 4 वॉटर मॉलिक्यूल सोबत बॉन्डेड असतो आणि हायड्रोजन बॉन्ड मुळे तिथं मध्ये काय राहते तर एम्प्टी स्पेस राहते. एम्प्टी स्पेस ही पोकळ असते, नाही का, पोकळ आहे. म्हणून मॉलिक्यूल जरी मोठा वाटत असला तरी त्याची डेन्सिटी, सॉलिड जरी मोठा वाटत असेल तर त्याची डेन्सिटी ही कमी आहे, लक्षात ठेवायचं. जनरली these solids have lower density than liquid of same substance. एक्झाम्पल, सॉलिड वॉटर म्हणजे आईस, सॉलिड वॉटर म्हणजे आईस असेल, किंवा सॉलिड NH3 म्हणजे सॉलिड अमोनिया असेल, किंवा सॉलिड HF असेल, तर यांची डेन्सिटी त्यांच्या लिक्विड पेक्षा कमी आहे. दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हे जे काही मॉलिक्युलर सॉलिड्स असतात, आता हे काय आहे तर ही डायग्राम आहे. डायग्राम कशाची आहे तर एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्यासोबत, दुसरा तिसऱ्यासोबत. म्हणजे आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या प्रकारच्या मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये कोणते बॉन्ड असतात तर हायड्रोजन बॉन्ड असतात. ओके, म्हणून आणि यांचं काय होत नाही तर यांचं सॉलिड स्टेटमध्ये आयन्स तयार होत नाहीत. ओके, आयन्स तयार होत नाहीत म्हणून ते बॅड कंडक्टर असतात. They are non-conductor of electricity. म्हणजे आपण पाहिलं पोलार मॉलिक्युलर सॉलिड आहे ते पण कंडक्ट करत नाही इलेक्ट्रिसिटी, नॉन पोलार तर नाहीच करणार. आणि त्याचबरोबर मॉलिक्युलर सॉलिड जे आहे ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे ते पण कसं नाही तर गुड कंडक्टर नाही, ते बॅड कंडक्टर आहे. दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. झालं. सिन्स हायड्रोजन बॉन्डिंग इज वीक,
these solids have very low melting point. Okay, since hydrogen bonding is weak, these solids have very low melting point and generally at room temperature they exist in the liquid or gaseous state. ओके, म्हणजे ज्या सॉलिड्स मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते त्यालाच आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड. हे जनरली कोणत्या स्टेट मध्ये असतात तर जनरली हे लिक्विड स्टेट मध्ये किंवा गॅसियस स्टेट मध्ये असतात. आपण हे तुम्हाला म्हणतोय हे कोणाचं स्ट्रक्चर आहे तर हे आईसचं स्ट्रक्चर आहे. कोणाचं स्ट्रक्चर आहे तर मी असं म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग सॉलिड. ओके, हे आहे एक्झाम्पल आईसचं. तर यामध्ये आईस आहे सॉलिड, पण जनरली ऑर्डिनरी टेम्परेचरला ते आईस कोणत्या स्टेटमध्ये असतं, फ्रीजच्या बाहेर जर काढून ठेवलं आपण ऑर्डिनरी टेम्परेचरला तर ते लिक्विड स्टेटमध्ये असतं. कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. ओके, आणि नंतर हायड्रोजन फ्लोराईड कोणत्या स्टेटमध्ये असतं, गॅस स्टेटमध्ये असतं. NH3 कोणत्या स्टेटमध्ये असतं जनरली तर अमोनिया हा गॅस आहे, हायड्रोजन फ्लोराईड हे गॅस आहे. म्हणून असं म्हटलंय सिन्स हायड्रोजन बॉन्डिंग इज वीक. हायड्रोजन बॉन्डिंग कशी आहे ते लगेच तुटते. हायड्रोजन बॉन्डिंग इज वीक, hence these molecules or hence these substances. Since hydrogen bonding in polar molecular solid, intermolecular hydrogen bonded solid, they having very low melting point and generally at room temperature they exist in liquid or gaseous state. They exist in liquid or gaseous state. So this is all about the molecular solids. ज्या सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतात त्यांना मॉलिक्युलर सॉलिड्स असं म्हणायचं असतं. आणि मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये कोणत्या प्रकारचे फोर्सेस आहेत त्यानुसार आपण 3 प्रकारचे सॉलिड पाहिले. कोणते तर वीक डायपोल इंटरॅक्शन्स असलेले मॉलिक्युलर सॉलिड्स ज्यांनाच आपण म्हणतो पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स. दुसऱ्या प्रकारचे होते व्हेरी लेस डायपोल इंटरॅक्शन किंवा नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स त्यांनाच आपण लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्सेस असे म्हणतो. व्हेरी डायपोल फोर्सेस. आणि तिसरं आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. यांनाच आपण त्यांचं एक्झाम्पल देखील इथं पाहिलेले. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस. थँक्यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. म्हणजे कोणता पार्ट राहिला आपला तर 4 प्रकारचे सॉलिड्स आहेत. आयनिक सॉलिड झाला, मेटॅलिक सॉलिड झाला, तिसरा मॉलिक्युलर सॉलिड, चौथा पाहायचा आहे आपल्याला कोव्हॅलंट सॉलिड. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस.